नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप स्वागत आहे. आणि पवित्र असा मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि या महिन्यामध्ये आपण सर्वजणच गुरुवारी माता लक्ष्मीचं व्रत हे करत असतो. लक्ष्मी व्रत बोलतात त्या व्रताला. जर खरंच आपल्या घरामध्ये पैसा पाण्याची खूप समस्या आहेत, पैसा घरात राहत नाही किंवा अनावश्यक धन आपल्या हातून खर्च होत राहतं, तर त्या सर्वांनी ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं जे व्रत असतं माता लक्ष्मीचं, ते त्यांनी केलं पाहिजे. यामुळे काय होतं की माता लक्ष्मी ही लवकर प्रसन्न होत असते. या महिना हा पवित्र असा मार्गशीर्ष महिना आहे आणि तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय महिना आहे. आणि या महिन्यामध्ये जर आपण माता लक्ष्मीसाठी काही उपाय केले, माता लक्ष्मीची पूजा पाठ केले, तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि तिची कृपा आपल्यावरती होत असते. माता लक्ष्मीची ज्या आपण भक्तांवरती कृपा होत असते ना, माता लक्ष्मी त्याचं जीवन अगदी बदलून टाकत असते. त्याच्या घरामध्ये धनाची वर्षा होत असते आणि त्याला कधीच कशाची कमी पडत नाही. त्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळत जातं. त्याचा घर संसार, मुलाबाळांवरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला की सगळ्यांची प्रगती होत राहते. त्याला कधीच जीवनामध्ये निराशा भेटत नाही किंवा गरिबी म्हणजे काय हे त्या माणसाला माहीतसुद्धा नसतं. एवढी माता लक्ष्मी त्याच्यावरती प्रसन्न होत असते आणि त्याचं जीवन अगदी बदलून टाकत असते. त्यामुळे तुम्ही देखील या मार्गशीर्ष महिन्यामध्ये असे काही नियम आहेत किंवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अशा काही गोष्टी आहेत, त्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने या दिवशी तुम्ही पूजापाठ केला पाहिजे. आपण व्रत तर करतो, माता लक्ष्मीची पूजा मांडत असतो, व्रत करतो, पूजा वाचतो, मातेला नैवेद्य, आरती सर्व काही करतो. पण अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचून आणत असतात, त्या आपल्याला या दिवशी करायच्या आहेत. आणि त्या केल्यामुळेच माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे तिचं लक्ष जात असतं आणि ते आपल्या पूजेमुळे प्रसन्न होत असते. तर या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी सूर्यास्ताच्या अगोदर तुम्हाला उठायचं आहे आणि प्रत्येक महिलांनी सूर्यास्ताच्या अगोदर उठून गंगाजलनी तुम्हाला स्नान करायचं आहे किंवा गोमूत्र टाकून स्नान करा किंवा तेही नसेल तर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. आपलं घर तुम्हाला मिठाच्या पाण्याने स्वच्छ करायचं आहे त्या दिवशी. जी माता लक्ष्मीची जी जागा आहे, तुम्ही जिथे पूजा मांडणार आहात, तुमचं पूजाघर असेल, अख्खं घर तुम्हाला मिठाचं पाणी टाकायचं आहे आणि ते शिंपडून तुम्हाला अख्खं घर साफ करायचं आहे. मिठाचा उपाय हा माता लक्ष्मीसाठी अतिशय महत्त्वाचा उपाय आहे आणि खूप असा प्रभावशाली हा उपाय आहे. त्यामुळे हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. त्यामुळे काय होतं की नकारात्मकता पळून जात असते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरी वास होत असतो. त्यामुळे तुम्हाला मिठाच्या पाण्याने पूर्ण घर साफसुथरं करायचं आहे. तुमच्या अंगणामध्ये तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे. मिठाचं पाणी तुमच्या उंबरठ्याच्या इथे तुम्हाला शिंपडायचं आहे. त्यामुळे आपण काय करतो की सकाळी जेव्हा आपण दरवाजा खोलतो तेव्हा नकारात्मकता जी असते ना, ती आपल्या बाहेर बसलेली असते. ती आपण दार उघडल्या ती घरात शिरायला बघत असते. त्यामुळे आपण तिथे सुद्धा सकाळी दार खोलल्यानंतर दरवाजामध्ये पाणी शिंपडून तिथली जागा आपल्याला साफसुथरी करायची असते आणि मिठाच्या पाण्यामुळे ती नकारात्मकता उंबऱ्यातूनच पळून जात असते. आपल्या घरामध्ये तिचा प्रवेश होत नाही. त्यानंतर आपल्याला त्या दिवशी घराला आंब्याचं तोरण हे लावायचंच आहे. दरवाजामध्ये रांगोळी आपल्याला काढायची आहे आणि त्या रांगोळीच्या इथे एक दीप प्रज्वलन आपल्याला करायचंच आहे. त्यानंतर आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे या दिवशी नक्की करायचं आहे. हळद म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप असते आणि ते धनाचं प्रतीक असते. त्यामुळे हळदीचा हा उपाय तुम्ही या दिवशी करायला विसरू नका. हळदीचं लेपन तुम्हाला उंबरठ्यावरती आवर्जून करायला पाहिजे. या दिवशी तुम्हाला दरवाजावरती तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे. भलेही तुमच्या दरवाजावरती स्वस्तिक असू दे, तो स्वस्तिक पाण्याने पुसा, नाही गेला तरी त्या स्वस्तिकवरती नवीन स्वस्तिक तुम्हाला या दिवशी काढायचं आहे. अशी ही दरवाजामधली पूजा करून नंतर तुम्हाला आत येऊन माता लक्ष्मीची पूजा तुम्हाला करायची असते. तुमची नित्यनेमाची देवपूजा देखील या दिवशी तुम्हाला या पूजेच्या आधी करायची आहे. त्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती रांगोळी काढा. रांगोळीमध्ये तुम्हाला स्वस्तिक आणि माता लक्ष्मीची पावलं हे तुम्हाला काढायचीच आहेत. स्वस्तिक नाही रांगोळीमध्ये काढलं तरी चालेल, पण माता लक्ष्मीची पावलं ही तुम्हाला रांगोळीमध्ये या दिवशी आत येताना, तुमच्या घरामध्ये येताना तुम्हाला काढायची आहेत. त्या पावलांवरती तुम्हाला दरवाजाच्या बाहेर
हळद, कुंकू, अक्षदा तुम्हाला त्यावरती टाकायचे आहेत. फूल अर्पण करायचं आहे. अशी तुमच्या उंबरठ्यावरती माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुम्हाला तयारी करायची आहे. आणि नंतर तुम्हाला तुमच्या लक्ष्मी व्रताची तुम्हाला तयारी करायची आहे. त्या व्रतासाठी तुम्ही तुमच्या पद्धतीने जशी तुम्ही पूजा मांडता माता लक्ष्मीची, त्या पद्धतीने तुम्ही पूजा मांडायची आहे. पण त्या पूजेमध्ये एक छोटी वाटी घ्यायची आहे किंवा एक छोटा पेला घ्यायचा आहे. त्या पेल्यामध्ये तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळाच्या वरती सुट्टा ₹1 असेल, ₹1-2, ₹5 कितीही रुपयाचं तुमच्याकडे नाणं असू द्या, ते नाणं त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती थोडे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत. आणि हे असं भरलेलं जे वाटी असेल, छोटा पेला असेल, हे माता लक्ष्मीच्या कलशाच्या पाठीमागे तुम्हाला ठेवायचं आहे. माता लक्ष्मीला तांदूळ जे असतात ना, ते माता लक्ष्मीचंच प्रतीक असतात आणि तांदूळ हे खूप धनाचं प्रतीक आहेत, माता समृद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळे तांदळामध्ये जे असे तुम्ही नाणं ठेवलेलं असतं ना, त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आणि तिची कृपा ही तुमच्यावरती होत असते. त्यामुळे हा एक प्रभावशाली असा उपाय तुम्ही नक्की करून बघा. याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. त्याचबरोबर माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची देखील पूजा, त्यांचं नामस्मरण तुम्हाला या दिवशी करायचं आहे. कारण मातेच्या प्रत्येक पूजेमध्ये भगवान विष्णूंची देखील पूजा आपण करत असतो. कारण माता लक्ष्मीचे पती हे भगवान विष्णू आहे आणि माता लक्ष्मी त्यांचा खूप आदर सत्कार करत असते. तुम्ही काही फोटोमध्ये बघितलं असेल, माता लक्ष्मी स्वतः विष्णूंचे पाय चेपत असते. तर अशा पद्धतीने तुम्ही या दिवशी भगवान विष्णूंचे देखील नामस्मरण जरी केलं किंवा त्यांची पूजापाठ केली तर त्यांचा आपल्याला चांगला आशीर्वाद त्या दोघांचा मिळू शकतो आणि आपल्या घरामध्ये धनाची वर्षा होत असते. तर या पूजेमध्ये पहिलं स्थान हे गणपती बाप्पांचं स्थान आहे. आपण प्रत्येक पूजेमध्ये बाप्पांचं स्थान हे प्रथम देत असतो. त्यामुळे तुम्हाला एक नाणं आणि सुपारी म्हणून कलशाच्या बाजूला प्रथम तुम्हाला गणपती बाप्पांना स्थान द्यायचं आहे. त्यांची पूजापाठ करून मगच तुम्हाला पुढच्या पूजेची तयारी करायची असते. त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला महत्त्वाची आहे आणि ही लक्षात ठेवून तुम्हाला अशा पद्धतीने पूजापाठ करायचा असतो. तेव्हाच आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद भेटत असतो. गणपती बाप्पांची पूजा ही प्रथम झालीच पाहिजे, तेव्हाच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्यानंतर या दिवशी तुम्हाला गोमाता म्हणजे गाईला तुम्हाला पूजा करायची आहे आणि गाईला या दिवशी तुम्हाला गूळ आणि चणे खायला द्यायचे आहे. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा होत असते असं शास्त्र पुराणामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला खूप असं पुण्य प्राप्त होत असतं. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खास करून गुरुवारी तुळशीची पूजा तुम्हाला न विसरता करायची आहे. माता लक्ष्मीचे जेव्हा तुम्ही पूजा मांडणार त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे. तिला जल अर्पण करून हळद कुंकू तिला लावायचं आहे आणि तिलाही नैवेद्य तुम्हाला द्यायचा आहे. आणि रात्री न चुकता तुळशीमध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. जर तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर खूपच हे चांगलं आहे. नसेल तुम्हाला जमणार तर तुम्ही तेलाचा का होईना पण या दिवशी गुरुवारी रात्री तुळशीमध्ये दिवा लावायला विसरू नका. कारण माता लक्ष्मी आणि माता तुळस ह्या दोघी एकच आहेत आणि दोघी एकच असल्यामुळे तुम्हाला तुळशीमध्ये दिवा लावणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे माता लक्ष्मीची चांगला आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो. या दिवशी तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला दान करायला विसरू नका. मंदिरात गेला कोणी भिकारी भेटलं तर तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दान करून पुण्य प्राप्त करू शकता. त्यानंतर माता लक्ष्मीची तुम्हाला कथा वाचायची आहे. कथा वाचायला नसेल जमत, तुम्ही ऐकली कथा तरी काही हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्र, लक्ष्मी सूक्त आणि शेवटी तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम यांचं पठण तुम्हाला करायला विसरायचं नाही. आणि माता लक्ष्मीची आरती, आपल्या गणपती बाप्पांची आरती ही झालीच पाहिजे. तेव्हाच या व्रताचं पूर्ण फळ आपल्याला भेटत असतं आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. त्यामुळे तुम्हाला या जर व्रताचं पूर्ण फळ हवं आहे, तुमची मनोकामना तुम्हाला मातेकडून पूर्ण करायची आहे, तर या सर्व गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. आणि दुसरा असा एक उपाय म्हणजे या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीसाठी कमळाचं फूल अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीच्या पायावरती. आणि ते फूल तुम्हाला रात्री उचलून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. जिथं तुम्ही धन ठेवता तिथे तुम्हाला हे फूल ठेवायचं आहे. ते पुढच्या गुरुवारपर्यंत ठेवायचं आहे. पुढच्या गुरुवाराला परत ते दुसरं फूल तुम्हाला मातेच्या चरणावरती घालायचं आहे आणि त्या जागी दुसरं नवीन फूल तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्या तिजोरीमध्ये. आणि जे तुमच्या तिजोरीमधील फूल आहे ते तुम्हाला पाण्यात विसर्जन करायचं आहे.
किंवा तुमच्या इथे जर वाहतं पाणी नसेल तर तुम्ही निर्माल्यामध्ये देखील ते फूल तुम्ही टाकू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला दर गुरुवारी प्रत्येक वेळीचं फूल तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. कारण माता लक्ष्मीला ना कमळाचं फूल अतिशय प्रिय असते आणि कमळाच्या फुलासाठी माता कुठूनही कशीही येत असते. त्यामुळे या दिवशी कमळाचं फूल हे 10-20 रुपयाचं नक्की घरी आणा आणि ते मातेच्या पूजेमध्ये ठेवा. पूजा झाल्यानंतर रात्री तुम्हाला ते फूल काढायचं आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे, जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे. हा खूप प्रभावशाली असा उपाय आहे, कारण त्या कमळामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास झालेला असतो जेव्हा तुम्ही पूजा करत असता. जेव्हा कमळाचं फूल माता लक्ष्मीवरती अर्पण करता, तेव्हा माता लक्ष्मी ही त्या फुलामध्ये वसलेली असते, फुलामध्ये आलेली असते, असं बोललं जातं. त्यामुळे हे फूल तुमचं भाग्य उजळणार आहे आणि तुमच्या तिजोरीमध्ये अगदी भरभराटी करणार आहे. तुमची तिजोरी कधीच रिकामी राहणार नाही किंवा खाली होणार नाही, एवढं धन ती त्या तिजोरीमध्ये भरत असते. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. हा कमळाच्या फुलाचा उपाय तुम्हाला करायचा आहे, पण हा उपाय तुम्हाला घरात कोणालाही न सांगता करायचा. तेव्हाच माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होत असते. तर आजची ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईन. जय श्री महालक्ष्मी.